लेक्चर नंबर 3 ला आता आपण सुरुवात करतोय. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आता पहिल्यांदा तुम्हाला हा अपोलोनियस थेरम काय असतं हे शिकवतो. अपोलोनियस थेरम हा कधी प्रूव्ह करायला येत नाही, मात्र त्याच्यावर एक्झाम्पल परीक्षेला 100% असतं. तो ट्रायंगल कसा असतो तर नॉर्मली तो ट्रायंगल असा थोडासा तिरका काढला जातो. त्यांचं म्हणणं असं असतं की अपोलोनियस थेरम हा प्रामुख्याने मीडियन बद्दल आहे. आता मीडियन म्हणजे काय की एखाद्या साइडचा मिड पॉइंट घ्या आणि तो मिड पॉइंट अपोजिट व्हर्टेक्सला जर तुम्ही असा जोडला तर ही मध्यभागी जी लाईन तयार होते तिला मीडियन म्हणतात. आणि मगाशी 90 डिग्रीच्या ट्रायंगल मध्ये तयार होत होती तिला आपण ज्योमेट्रिक मीन म्हणत होतो. अगदी बरोबर आहे. मग आता ही जर मीडियन असेल तर या मीडियन काय लिहिलंय, पॉइंट एम इज अ मिड पॉइंट ऑफ, ते मी एबीसी नाव दिलंय ट्रायंगलला, ठीक आहे, ऑफ साइड बीसी. सो एम इज अ मीडियन. असं जर असेल तर हे दोन्ही पार्ट काय असणार आहेत, सेम. देयरफॉर बाय अपोलोनियस थेरम हा थेरम थोडासा मी कसा म्हणतोय त्याकडे लक्ष द्या. पहिल्यांदा अलीकडच्या साइडचा स्क्वेअर, नंतर सगळ्यात पलीकडच्या साइडचा स्क्वेअर करून घ्या आणि त्यांचे एडिशन करा. अलीकडच्या साइडचा स्क्वेअर प्लस पलीकडच्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेळा मधल्या साइडचा स्क्वेअर. कोण आहे मधली साइड बोला, am स्क्वेअर प्लस 2 वेळा खालच्या या दोन तुकड्यांपैकी तुम्हाला हवा तो तुकडा घ्या, कारण दोन्ही तुकडे सेम आहेत. मी bm चा स्क्वेअर घेतो. याला अपोलोनियस थेरम असं म्हणतात. परत एकदा बघा कसं केलं, अलीकडच्या साइडचा स्क्वेअर प्लस पलीकडच्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेळा मधल्या साइडचा स्क्वेअर प्लस 2 वेळा खालच्या एका तुकड्याचा स्क्वेअर करायचा. ओके, याच्यावर एक्झाम्पल येतं कसं ते बघा. यांनी काय म्हणलेले, pm ही तुमच्या गणितामध्ये दिलेली मीडियन आहे. ओके, तुम्हाला pm म्हणजे मीडियनचीच लेंथ 9 दिलेली आहे, संपूर्ण क्यूआर फाइंड आउट करायला हवाय. उत्तराला सुरुवात कशी करायची बघा. इन ट्रायंगल pqr सेगमेंट pm इज अ मीडियन, जी मीडियन आहे तिचा उल्लेख करावा लागतो. देयरफॉर जरा पटपट बोला, बाय अपोलोनियस थेरम सांगा मी कसं म्हणायला शिकवलंय, अलीकडच्याचा स्क्वेअर म्हणजेच pq चा स्क्वेअर प्लस पलीकडच्याचा स्क्वेअर म्हणजेच pr चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेळा मधल्याचा स्क्वेअर प्लस 2 वेळा खालच्या तुकड्याचा स्क्वेअर. मी संपूर्ण इन्फॉर्मेशन लिहून घेतली. आता गणितामध्ये बघा pq स्क्वेअर आणि pr स्क्वेअर ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 290. इथे लिहून टाका 290 इज इक्वल टू 2 टाइम्स pm स्क्वेअर, बोले तो 9 स्क्वेअर प्लस qm स्क्वेअर तुम्हाला माहित नाही. 290 as it is, 2 as it is, 9 square 81 plus 2 qm square. 290 is equal to 162 plus 2 qm square. हा प्लस आहे, अलीकडे आल्यानंतर मायनस होईल. मायनस 162 is equal to 2 qm square. 290 मधून 162 मायनस करा, 128 आन्सर आला. सो 128 इज इक्वल टू 2 qm स्क्वेअर. पटकन सांगा हा इनटू 2 अलीकडे आल्यावर काय होणार, डिवाइडेड बाय 2. 128 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर 64 इज इक्वल टू qm स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, qm ची लेंथ किती आली बोला, 8. व्हेरी गुड. तुमचा qm जर 8 आला तर न बघता सांगा mr सुद्धा किती येणार, 8. याचाच अर्थ qr काढायचा असेल तर तुम्हाला 2 टाइम्स ऑफ qm केला पाहिजे, म्हणजे 2 टाइम्स ऑफ 8. 8 टू जा 16. qr ची लेंथ 16 आलेली आहे आणि गणित संपलं.
अपोलोनियस व्यवस्थित लक्षात आला. हा आहे रूल आणि ह्या रूलवर आधारित आता आपण एक एक एक्झाम्पल पाहत जाऊया. प्रॅक्टिस सेट 2.2 ला आपण सुरुवात करतोय. या दोन्हीही गणितांमध्ये डायग्राम दिलेल्या नाहीये. आपण डायरेक्टली एक्झाम्पलला सुरुवात करूया. त्यांनी काय दिले वाचा, इन ट्रायंगल PQR. हा बघा मी PQR ट्रायंगल काढला. थोडीशी पलीकडची साइड लार्जर काढायची, अलीकडची साइड स्मॉलर. ते म्हणतात QR साइड खाली आहे आणि त्याचा मिड पॉइंट आहे S. हा मिड पॉइंट दाखवला बघा मी. हे कॉन्ग्रुएंट असल्याचे साइन आहे, दोन्ही पार्ट सेम आहेत म्हणून. वरच्या पॉइंटला नाव P आणि हा मिड पॉइंट इथे असं जोडून घ्या. दिलेले मेजरमेंट आहे PQ आहे 11, PR आहे 17, PS आहे 13. तर तुम्हाला संपूर्ण QR फाइंड आउट करायला सांगितलंय. सुरुवात करूया. इन ट्रायंगल PQR segment PS is a median. Therefore, by Apollonius theorem, जर असं पटपट बोला, कसं शिकवलंय मी, अलीकडच्याचा स्क्वेअर प्लस पलीकडच्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स मधल्या साइडचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स खालच्या एका तुकड्याचा स्क्वेअर, म्हणजे आपण QS चा स्क्वेअर करूया. पुट द व्हॅल्यूज 11 स्क्वेअर प्लस 17 स्क्वेअर is equal to 2 times PS 13 square plus QS square. Okay, 11 square 121, 17 square 289 is equal to 2 into 13 square 169 plus 2 QS square. त्यासाठी स्क्वेअर पार्ट पाहिजे तुमचे. या दोघांचे एडिशन करा. येथे 410 is equal to या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 9 2 जा 18, carry on 1, 6 2 जा 12 plus 1 13, 1 3 3 3 8 plus 2 QS square. हा प्लस अलीकडे आल्यावर मायनस होईल. 410 minus 338 is equal to 2 QS square. यांचा आपण सबट्रॅक्शन करूया. 72 येईल. 72 is equal to 2 QS square. To be continue. बोला स्टेप काय होणार सांगा पुढे. हा इंटू 2 अलीकडे आल्यावर डिवाइडेड बाय 2 म्हणजे बोला 36 is equal to QS square taking square root. QS is equal to 6. आता मला सांगा जर QS 6 असेल तर SR सुद्धा किती येणार आहे 6. म्हणजे तुम्हाला कंप्लीट QR काढण्यासाठी 2 टाइम्स ऑफ QS करावा लागेल. म्हणजे 2 टाइम्स ऑफ 6. Your final answer is 12. That's all. संपलेलं आहे. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहूया त्यांनी काय लिहिलेले वाचा. इन ट्रायंगल ABC परत एकदा असा ट्रायंगल ड्रॉ केला. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C पॉइंट वर असला पाहिजे कारण त्यातून आपण मीडियन काढणार आहे. म्हणल्यावर खाली नाव AB. त्यांनी मिड पॉइंटला नावच नाही दिलं. आपण इथे M नाव देऊया आणि हे दोन्ही पार्ट कॉन्ग्रुएंट दाखवूया. या गणितामध्ये वेगळी गोष्ट एवढीच आहे की तुम्हाला पहिल्यांदा असं झालेलं आहे की खालच्या कंप्लीट AB ची लेंथ ऑलरेडी तुम्हाला माहिती ती आहे 10, BC 9 आणि AC 7. तुम्हाला मधली CM ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितली आहे. मग तुम्हाला माहिती आहे आपल्याला कंप्लीट AB ची गरज नाही. आपण एकच तुकडा घेतो खालचा. म्हणून आता आपण इथं AM ची लेंथ काढून घेऊया. म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल ABC segment CM is a median. So AM फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कुणाचा हाफ करावा लागेल बोला AB च. म्हणजेच कोणाचं 10 च. म्हणजेच आन्सर किती 5. AM तुमची 5 मेजरमेंटची आली. आता पायथागोरस आहे. अपोलोनियस ला सुरुवात करा. म्हणून इथे लिहायचं बाय अपोलोनियस थेरम. तुमच्या लक्षात आलंय का तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय. त्यांनी तुम्हाला मधल्या CM या मीडियनची लेंथ विचारलेली आहे. म्हणून बाय अपोलोनियस थेरम
CA चा स्क्वेअर प्लस पलीकडे बोला CB चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स CM चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AM चा स्क्वेअर बरोबर आहे का बघा. टू बी कंटिन्यू CA 7 स्क्वेअर CB 9 स्क्वेअर 2 टाइम्स CM माहित नाही 2 टाइम्स ऑफ AM 5 स्क्वेअर. टू बी कंटिन्यू 7 स्क्वेअर 49 9 स्क्वेअर 81 is equal to 2 CM स्क्वेअर प्लस 2 into 25. यांचे एडिशन करून घ्या 0 1 30 2 CM स्क्वेअर 50 हा प्लस 50 अलीकडे आल्यावर मायनस 50 130 minus 50 is equal to 2 CM square 80 is equal to 2 CM square हा into 2 अलीकडे आल्यावर होणार divided by 2 म्हणजे बोला 40 is equal to CM square taking square root under root of 40 40 चे रूट बोला 10 4 जा 40 हेच येतं मॅक्सिमम 4 चं रूट 2 रूट 10 कोणाची लेंथ आली बोला CM म्हणून खाली कंप्लीट आन्सर लिहायचं लेंथ ऑफ मीडियन CM is equal to 2 root 10 units. That's all. संपलेलं एक्झाम्पल. दोन्ही पण एक्झाम्पल मध्ये आपण अपोलोनियसच वापरलेला आहे. इथे डायरेक्ट अपोलोनियस वापरता आला. इथे मात्र तुमचा बेस ऑलरेडी माहित असल्यामुळे अगोदर तो बेस आपण निम्मा केला तो आला 5 आणि नंतर अपोलोनियस आपण यूज केला. लिहून टाका. फोर्थ एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. त्यांनी सांगितले एक ट्रायंगल ABC आहे आणि M हा मिड पॉइंट आहे. त्यामुळे BM आणि MC दोन्ही पार्ट सेम मीडियन जोडून टाकली. डायरेक्टली सुरू करूया एक्झाम्पल. बोला इन ट्रायंगल ABC सेगमेंट AM is a median. Therefore, by Apollonius theorem, सांगा अपोलोनियसचा थेरम काय पटपट. अलीकडच्याचा स्क्वेअर प्लस पलीकडच्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेळा मधल्याचा स्क्वेअर प्लस 2 वेळा खालच्या तुकड्याचा स्क्वेअर. लिहून टाकलं. टू बी कंटिन्यू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर तुम्हाला ऑलरेडी दिलेले 290 ही संपूर्णच व्हॅल्यू इथे दिलेली आहे बघा. AM ची व्हॅल्यू 8 स्क्वेअर आणि BM मात्र माहित नाही. टू बी कंटिन्यू 290 as it is 2 into 64 plus 2 BM square. 290 is equal to 64 to the 128 is equal to 2 BM square. हा प्लस अलीकडे आल्यावर मायनस 128 2 BM स्क्वेअर. या दोघांचं सबट्रॅक्शन करा 162 is equal to 2 BM स्क्वेअर. हा into 2 अलीकडे आल्यावर डिवाइडेड बाय 2 81 is equal to BM स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट बोला BM चं फायनल आन्सर किती येईल तुमचं 9. BM जर 9 आली तर मला सांगा MC सुद्धा किती येणार 9. मग कंप्लीट BC काढण्यासाठी 2 टाइम्स ऑफ BM करा म्हणजे 2 टाइम्स ऑफ 9 करा म्हणजे 18 सेंटीमीटर आलं. सेंटीमीटर मी का लिहिलं कारण एक्झाम्पल मध्ये येतानाच तुमच्या लेंथ सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. लिहून टाका. थर्ड एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करतोय एक्सरसाइज मधल्या. व्यवस्थित लक्ष द्या. इथे त्यांनी जे प्रूव्ह करायला दिलेले ते 2 सेपरेट पार्ट मध्ये दिलेले आहे. तुम्हाला एक्झामला यातलं कोणताही एकच विचारलं जातं तेही 3 मार्कांसाठी. काही बेसिक इन्फॉर्मेशन सह मी प्रूफला सुरुवात करतोय. प्रूफ इन ट्रायंगल कोणता आहे बघा मोठा ट्रायंगल PQR
सेगमेंट PS इज अ मीडियन. ही जी तुम्हाला PS दिसतीये ही मीडियन आहे, म्हणजे तुमचा QS तुकडा आणि पलीकडचा SR तुकडा दोन्ही पण सेम असणार आहे. QS इज इक्वल टू SR. बरोबर आहे, मीडियन असल्यामुळे ते दोन्ही पार्ट सेम आहेत. पण ते दोन्ही पार्ट म्हणजे मला काय म्हणायचे बघा, हा पार्ट आणि हा पार्ट हे दोन्ही पण कोणाच्या निम्मे आहेत? QR च्या. म्हणजेच ते हाफ ऑफ QR आहे. मग हाफ ऑफ QR ला मी असं लिहू शकतो का सांगा? QR एक QR, सोप्या भाषेत मी याला QR/2 असं लिहिलं तरी चालेल. म्हणून याला नाव द्या इक्वेशन नंबर फर्स्ट. लक्षात येते? आता मी पुढे काय करतोय बघा, मला मध्यभागी एक राईट अँगल ट्रायंगल दिसायला लागलाय. तुम्हाला दिसतोय का बघा? त्या ट्रायंगलचं नाव आहे PTS. या PTS ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस वापरतो, म्हणून मी लिहिणार आहे इन ट्रायंगल PTS अँगल PTS इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by Pythagoras theorem, बोला पटपट, हायपोटेनियस चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा? PS चा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन साइड PT आणि TS, PT चा स्क्वेअर प्लस TS चा स्क्वेअर झालं. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. क्लियर आहे का बघा? आता आपण या गणिताचे दोन पार्ट करूया. एक पार्ट या ब्लू लाईनच्या अलीकडे आहे की ज्याचा उपयोग आपण फर्स्ट वन साठी करूया, आणि दुसरा पार्ट ब्लू लाईनच्या पलीकडे आहे ज्याचा यूज आपण सेकंड वन साठी करूया. मला सांगा, अलीकडच्या साइडला एक मोठा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. तुम्हाला दिसतोय का बघा? PTR. म्हणून इथे सुरुवात झाली इन ट्रायंगल PTR अँगल PTR इज इक्वल टू 90 डिग्री. ते लिहायचंच असतं प्रत्येक वेळी. Therefore, बाय पायथागोरस थेरम, व्यवस्थित लक्ष द्या, प्रत्येक स्टेप समजून घ्या. सांगा मला, या संपूर्ण मोठ्या ट्रायंगल मध्ये मी दाखवतो तुम्हाला कोणता ट्रायंगल वापरतोय. हा बघा, PTR दिसतोय सगळ्यांना? मी त्या ट्रायंगल मध्ये आता पायथागोरस वापरणार आहे. सुरू करा. मग काय होणार बोला? PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PT चा स्क्वेअर प्लस खालची संपूर्ण साइड TR चा स्क्वेअर लिहिलं. नीट बघा, आपली स्टेप बरोबर आहे का कशावरून बघायचं? पहिल्या एक्झाम्पल मध्ये टू प्रूव्ह मध्ये तुम्हाला PR स्क्वेअरच पाहिजे आणि तो आलेला आहे. आता पुढे जाऊया. नीट विचार करा, PR स्क्वेअर तसंच लिहिलं, PT स्क्वेअर पण तसाच लिहिला, मात्र TR कसा तयार झालाय बघा बरं. TR बोला पटकन. TS प्लस SR, म्हणजे मी त्याला असं लिहू शकतो TS प्लस SR अख्ख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. कुठून आलं? T दरम्यान S दरम्यान R, बिटवीन नेस लिहून टाकला. आता मला सांगा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर. व्हेरी गुड. बोला काय असतो? गुड. A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. त्या रूलनुसार मी हा जो दिसतोय तुम्हाला ब्रॅकेट त्याचं एक्सपान्शन करेल. बाकी आहे तसंच लिहिणार. बोला काय लिहिणार मग? PR स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस सुरू. नीट बघा, एक्सपान्शन करणे म्हणजे काय? A च्या जागी कोण आहे? TS, म्हणजे इथे येणार TS स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A आणि B. A च्या जागी आहे TS डॉट, B च्या जागी आहे SR, आणि प्लस B स्क्वेअर म्हणजेच काय बोला? SR चा स्क्वेअर. हे एक्सपान्शन या फॉर्म्युल्याने केलंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हा बघा, हा फॉर्म्युला आपण यूज केला. इथपर्यंत समजलंय का बघा? टू बी कंटिन्यू. नीट गणितात लक्ष द्या. तुम्ही याला कुठेतरी पाहिलंय का बघा? PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. ते बघा इथे PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर. याचा आन्सर काय लिहिलं पाहिजे आपण?
पी एस स्क्वेअर, म्हणून हे दोन्ही शब्द कॅन्सल करून मी डायरेक्टली इथं पी एस स्क्वेअर लिहिलं. त्याने विचारलं मला कसं काय तुम्ही लिहिलं, त्यांना मी सांगणार फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर आहे. पुढे चला, प्लस 2 टाइम्स ऑफ टीएस. हे बघा हे दोन्ही शब्द कॅन्सल झाले, पीएस स्क्वेअर आला, 2 तसाच, टीएस ही तसाच लिहिला. आता एसआर ला आपण काहीतरी लिहू शकतो. वाचा, एसआर ला आपण लिहू शकतो क्यूआर अपॉन 2. म्हणून मी एसआर च्या जागेवर इथे क्यूआर अपॉन 2 लिहिलं. पण एसआर एकदा नाही, पलीकडे पण आलाय, मग पलीकडे पण क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलं. हे मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये 2 ला 2 काय होतं, कॅन्सल होतं. शिल्लक काय राहिले बोला, पीएस स्क्वेअर प्लस टीएस डॉट क्यूआर प्लस क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कोणाचा आन्सर आलं बोला, पीआर स्क्वेअरचा आन्सर आलं. आता 2 मिनिटे इथे लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते आपलं प्रूव्ह झालंय का बघा. पीआर स्क्वेअर आलं, पीएस स्क्वेअर सुद्धा आलं. टीएस म्हणजेच काय रे आपला एसटी, तोही आलेला आहे, क्यूआर पण आलेला आहे आणि क्यूआर अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर पण आलेला आहे. इथे आपण मेडियन पहिल्यांदा वापरलं, मग पायथागोरस वापरलं आणि त्यानंतर या अलीकडच्या रेड ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरून हे प्रूव्ह केलं. तुमच्या लक्षात आले, इथे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 असं लिहिलं पाहिजे, कारण आपण ही स्टेप इथं वापरलेली आहे. आता आपण याच गणिताचा सेकंड पार्ट सुरू करूया. सेकंड पार्ट मी सांगताना सांगितले अलीकडच्या ट्रायंगल मध्ये वापरायचा. कोणता ट्रायंगल बोला, पी टी क्यू. सेकंड पार्ट चालू झाला म्हणजे सेकंड आकडा टाकूया. इन ट्रायंगल पीटीक्यू angle PTQ is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, सुरू करा. पहिल्यांदा काय होणार बोला, PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू PT चा स्क्वेअर प्लस खालच्या TQ चा स्क्वेअर. आपलं बरोबर आहे का, कशावरून ओळखायचे बघा. सेकंड इक्वेशन मध्ये PQ स्क्वेअरच पाहिजे होतं. कंटिन्यू PQ स्क्वेअर तसाच, PT स्क्वेअर पण तसाच. मात्र तुम्ही जर नीट विचार केला तर हा जो TQ दिसतोय ना, हा TQ मी असा लिहू शकतो का बघा, QS मधून TS गेला, ऑफ QT शिल्लक राहील. परत एकदा QS मधून हा TS कट करा, म्हणून इथे लिहायचं QS मधून TS मायनस करा, असं आपण याला लिहू शकतो. मग ऍडिशन फॉर्म मध्ये लिहितो ना आपण TS प्लस SR. आता आपण लिहितोय QS मायनस TS. टू बी कंटिन्यू. हा फॉर्म्युला जर तुम्ही शिकलाच असाल, मगाचाच फॉर्म्युला मायनस मध्ये आहे फक्त. आणि ज्यावेळी तुम्ही मायनसचा फॉर्म्युला लिहिला त्यावेळी पहिले साइन काय होतं, चेंज होतं. बाकी ॲज इट इज. हा फॉर्म्युला वापरून मी याचे एक्सपान्शन करणार आहे. म्हणजे सांगा काय होईल, एक्झाम्पल पटपट बोला. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस बोला एक्सपान्शन A स्क्वेअर म्हणजे कोणाचा, QS चा स्क्वेअर मायनस 2 इंटू A म्हणजे QS, B म्हणजे TS प्लस B चा स्क्वेअर म्हणजे TS चा स्क्वेअर. एक्सपान्शन सगळं समजलंय. आता थोडस गणितात नीट लक्ष दे, मी काय दाखवतोय ते. इथला हा PT स्क्वेअर आणि पलीकडचा हा TS स्क्वेअर, ह्या दोघांना तुम्ही कुठे बघितलंय का बघा. PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर हे बघा इथे आहे, सापडलं का. म्हणजे हे दोन्ही शब्द आता कॅन्सल होणार आणि त्याच्याऐवजी मी काय लिहिणार, PS स्क्वेअर लिहून टाका. PS स्क्वेअर झालं.
तुम्ही असे सर्कल करून दाखवा की हे दोन्ही कॅन्सल होऊन PS स्क्वेअर आला. त्यांनी मला विचारलं ना कुठून आणलं, सांगा ना त्यांना. फ्रॉम इक्वेशन 2. बरोबर आहे. टू बी कंटिन्यू. QS ला आपण काहीतरी लिहिलंय, वाचा. QS ला आपण काय लिहू शकतो? QR upon 2 म्हणजे लिहायचं QR upon 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 2 इंटू, परत एकदा QR upon 2 डॉट TS. 2 ला 2 काय होणार? कॅन्सल. म्हणून PS स्क्वेअर ऍज इट इज. त्यांनी 2 प्रूव्ह मध्ये हे QR upon 2 एकदम पलीकडे लिहिलेलं आहे, म्हणून हे दोन्ही शब्द अगोदर लिहूया. मायनस 2QR डॉट TS हे आहे असं लिहून घेतलं बघा. आणि प्लस शेवटी QR upon 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कोणाचा आन्सर आला बोला? PQ स्क्वेअर. एकदा आपण चेक करू. PQ स्क्वेअर PS स्क्वेअर. सॉरी, हा 2 कॅन्सल झालेला आहे, 2 नाही येणार इथे. QR ST QR upon 2 ब्रॅकेट स्क्वेअर. दुसरेही प्रूव्ह झालेले आहे, लिहून टाका. मगाशी 2.1 मध्ये अपोलोनियस शिकवायचा बाकी असल्यामुळे आपण हे क्वेश्चन नंबर 9 घेतला नव्हता, तो आता आपण कंप्लीट करूया. तुम्ही म्हणाल हा मीडियनचा ट्रायंगल नाही दिसत, परंतु इथे मिड पॉइंट दिलाय म्हणल्यावर तो मीडियन साठी चालू शकतो. डायरेक्टली आन्सरला सुरुवात. प्रूफ काय करायला लावले ते आपण नंतर पाहूया. प्रूफला सुरुवात झाली. इन ट्रायंगल PRQ segment PM is a median. Therefore, by Apollonius theorem, चला पटापट बोला. पहिल्यांदा कोणाचा स्क्वेअर? अलीकडच्याचा स्क्वेअर प्लस पलीकडच्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 वेळा मधल्याचा स्क्वेअर प्लस 2 वेळा खालच्या तुकड्याचा स्क्वेअर. अगदी व्यवस्थितपणे लिहून घेतला. आता फक्त मी लॉजिक कसं लावतोय हे गणित सोडवतो ना ते बघा. तुम्हाला जे प्रूव्ह करायला सांगितलंय त्यात आणि आता आलेल्या आन्सर मध्ये काय डिफरन्स आहे बघा. PQ आहे, PM पण आहे, PR पण आहे. मात्र या गणितामध्ये असलेला एक शब्द त्यांना नकोय. तो शब्द कोणता आहे बोला? आर्यन. आर्यन साइड तुम्हाला दिसली का? दिसली. आर्यन ही साइड या ट्रायंगलची बाजू आहे, बरोबर. हे एकमेव असं गणित ज्याच्यामध्ये अपोलोनियस आणि पायथागोरस दोन्ही एकत्र वापरावा लागतो. म्हणून मी आता ब्ल्यू कलरच्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस वापरायला चाललोय. चला या माझ्या सोबत. म्हणून इथे लिहायचं इन ट्रायंगल PRM angle PRM is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, बोला पहिल्यांदा कोणाचा स्क्वेअर होणार? PM चा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेला दोन साइड बोला PR स्क्वेअर प्लस खालची साइड RM स्क्वेअर. परंतु तुम्ही आता मला काय म्हणताय वाचा बरोबर? तुम्हाला कोणती साइड नकोय? RM. म्हणून इथून RM साइड जागेवर तशीच ठेवा, मात्र तिच्या सोबत जे आहे ते दुसरीकडे पाठवून द्या. हा प्लस PR अलीकडे आल्यावर काय होणार बोला? मायनस PR स्क्वेअर. याला नाव द्या इक्वेशन नंबर 2 आणि मगाशी जे आपण शोधलं त्याला नाव द्या इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत समजलंय? आता काय करायचं नीट ऐका. तुम्ही ही जी व्हॅल्यू काढली, कोणाची व्हॅल्यू काढली बोला? RM ची. RM ची आलेली व्हॅल्यू तिथून उचला आणि आणून इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. म्हणून इथे लिहायचं यूज इक्वेशन 2 इन इक्वेशन फर्स्ट. मी काय करतोय बघा आता. पहिल्यांदा इक्वेशन फर्स्ट संपूर्ण लिहून घ्या. PR स्क्वेअर प्लस PQ स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ PM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ
सांगा बरं हा ब्रॅकेट का केला मी? कारण की मी आता rm स्क्वेअर नाही लिहिणार, त्याच्याऐवजी मी rm ची काढलेली व्हॅल्यू लिहिणार. कोणती? pm स्क्वेअर मायनस pr स्क्वेअर. आता सॉल्व्ह करायला सुरुवात करा. संपलेलं एक्झाम्पल. तुम्हाला सिंगल कोणाला ठेवायचे बघा बरं टू प्रूव्ह मध्ये? pq ला. pq जागेवर तसंच ठेवा 2pm स्क्वेअर. या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा 2pm स्क्वेअर मायनस 2 into pr स्क्वेअर 2pr स्क्वेअर. बरोबर आहे? आता हा प्लस pr डायरेक्टली पलीकडे शिफ्ट होईल आणि काय होणार? मायनस pr. बरोबर आहे का बघा? टू बी कंटिन्यू 2pm 2pm 4pm स्क्वेअर मायनस 2 आणि हा मायनस 1 आहे. मायनस 2 मायनस 1 मायनस काय? 3pr स्क्वेअर. अलीकडे काय शिल्लक आहे बघा? pq स्क्वेअर. तुम्हाला जे प्रूव्ह करायचं होतं ते आलं का चेक करा. क्वेश्चन संपलेला आहे, लिहून टाका.